शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी राजेंद्र हंडोरे सह्याद्री बायोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पिकांमध्ये काम केलं, तसेच द्राक्ष, अंजीर, सीताफळ आणि बाकीच्या पिकांमध्ये आपण आजपर्यंत काम करतोय। आज द्राक्ष बागेत येण्याचं कारण म्हणजे आज आपण बाबासाहेब थेटे, पुरणगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक यांच्या या द्राक्ष पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहोत। थेटेंनी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे शेड्यूल अवलंबिले आहे आणि त्याचा गेल्या 14 वर्ष ही बाग त्यांनी फुलवलेली आहे। चांगल्या पद्धतीने आजपर्यंत ते उत्पादन घेत आहे। पण मागच्या काही वर्षांमध्ये काही गोष्टींची कमतरता, बागांवर आलेले ताण, कमी झालेली उत्पादकता या गोष्टींवर जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा आपण काही गोष्टी चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या काय झाल्या किंवा कसा त्याचा उपयोग झाला हे आपण आज बाबासाहेब थेटे यांच्याकडूनच ऐकूया। बाबासाहेब, ही तुमची 14 वर्षांची बाग आहे आज। तर 14 वर्षांच्या बागेमध्ये पहिले काही वर्ष चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळालं तुम्ही सांगताय। त्याच्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले किंवा काही वातावरणाच्या काही अडचणी आल्या, त्याच्यामध्ये आपलं उत्पादन कमी झालं किंवा गुणवत्ता आपली व्यवस्थित आली नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? या बागेला मागील वर्षी मी भरपूर प्रोडक्ट सोडले, पण त्याचा पिंगटपणा, शेंडा या गोष्टीचा थोडी अडचण यायची। पण ह्या वर्षी मी 10 दिवसाचे रान झाल्यानंतर आपल्या कंपनीचे बॉन्ड आणि ZX100 हे सोडले। नंतर 25 दिवसांनी परत एक डबल डोस सोडला। आता 39 दिवसाचं रान झालेलं आहे। त्याच्यामध्ये पिंगटपणा आणि काळुखी मोठ्या प्रमाणात दिसून आली आणि पहिले जे प्रोडक्ट सोडले त्यावेळेस काळुखी बी कमी प्रमाणात राहायची आणि पिंगटपणा, मायक्रोन्यूटनचे जे चिलेटेडचे प्रमाण ते कमी राहायचे। ते घडांची लांबी व पाकळ्यांची ही साईज कमी भेटायची। पिंगटपणा आल्यानंतर त्याची साईज कमी मिळायची, हे परिणाम जाणवायचे। पण या वर्षी मी बॉन्ड आणि ZX100 सोडल्यामुळे थोडा परिणाम आणि दिसण्यासाठी व्यवस्थित वाटले। पण आता पुढील फळ निघेपर्यंत 5 डोस सोडण्याचे कंपनीचं हे, मग आपण 5 डोस सोडणार, मग फळावरती पुढील परिणाम दिसून येईल आपल्याला कसे काय। शेतकरी मित्रांनो, जसं आता बाबासाहेब भाऊंनी सांगितलं की ही कंडिशन अशी असते, आज हे 39 दिवसांचं रान आहे, ह्या कंडिशनला बऱ्याच बागा स्ट्रेसमध्ये जातात किंवा पानांवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पिंगटपणा दिसतो, हिरवेपणा त्याचा कमी होतो, हरितद्रव्यांचं प्रमाण कमी असतं आणि ज्या कारणाने फोटोसिंथेसिसची क्रिया कमी होऊन आपल्याला व्यवस्थित घड न निघणं किंवा निघाले तरी त्याची लांबी न मिळणं किंवा कॉइलिंग होणं यासारख्या समस्या आपल्याला जाणवत असतात। ह्या समस्येवर मात करण्यासाठी जेव्हा बाबासाहेबांनी बॉन्ड आणि ZX या गोष्टी सोडलेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता कुठेही आपल्याला पिंगट नावाची गोष्ट दिसत नाही। शेंडा पण अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि प्रत्येक पेऱ्यामध्ये तुम्हाला चांगला घड निघालेला इथं दिसून येईल, जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टींचा इथं फायदा जाणवणार आहे। मित्रांनो, हे सगळं करताना आपण इथून माती, पाणी परीक्षण ह्या गोष्टीचा पहिल्यांदा अवलंब करत असतो। आपल्या पिकाला कशाची गरज आहे हेच जर आपल्याला समजलं तर आपण पहिल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करू शकतो आणि अशा बागांची कंडिशन आली तर पुढे हे खूप चांगल्या पद्धतीने फ्लावरिंग मधून पण पास होणार आहे, सेटिंग चांगली होणार आहे आणि पुढील उत्पादनात सुद्धा आपल्याला अतिशय चांगले त्याचे रिझल्ट मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पान काय जपायचं? कारण कोणत्याही पिकामध्ये अन्नद्रव्य तयार करण्याचा कारखाना म्हणजे आपलं हे पान आहे आणि हे पान जर सुस्थितीत निघालं आणि त्याची ग्रोथ जर चांगल्या पद्धतीने पुढे होत गेली तरच आपला माल इथं चांगल्या पद्धतीने भरणार आहे, येणार आहे। त्यामुळे आपल्याला पानाकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे, त्याला लागणाऱ्याच गोष्टींची पूर्तता करायची आहे, जेणेकरून आपल्याला पुढील उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने मिळणार आहे, गुणवत्तेचं मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, अशाच माहितीपूर्ण, शास्त्रोक्त आणि गरजेच्या व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा, आमच्याशी कनेक्ट राहा। धन्यवाद।